सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। आजचा अध्याय 15वा। या अध्यायामध्ये लोकमान्य टिळक यांनी घेतलेली सभा व श्रीधर गोविंद काळे याचे वैचारिक परिवर्तन ह्याचे वर्णन आहे। आजचे निरूपणकार आहेत डॉक्टर विकास बायेकर। महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव हे ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो बुलढाणा जिल्हा डॉक्टर बायेकर यांची कर्मभूमी। विकास बायेकर हे पेशाने डॉक्टर असून गेली 31 वर्ष ते नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून बुलढाणा इथे कार्यरत आहेत। त्यांनी मराठी वाङ्मय तत्वज्ञान व इतिहास या विषयामध्ये MA केले आहे। शिवाजी महाराज ज्युनियर कॉलेजमध्ये ते मराठी वाङ्मयाचे प्राध्यापक आहेत। विविध शाळा कॉलेजांमधून त्यांनी व्याख्याने देखील घेतलेली आहेत। संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व्यक्त झालेले मनाचे चिंतन एक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD देखील केलेली आहे। डॉक्टर बायेकर यांच्या या शैक्षणिक उंचीला अध्यात्माची देखील जोड आहे। गेली 21 वर्ष ते वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार आहेत। 100-200 नाही तर तब्बल 600 कीर्तने त्यांनी केलेली आहेत। त्यांचे 2013 पासून दर गुरुवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर पहिल्या ओवीपासूनचे प्रवचन चालू आहे। सध्या ते 13वा अध्यायावर पोहोचले आहे। असे म्हणतात की नेत्रांवर उपचार झाले की दृष्टी सुधारते व आध्यात्मिक दृष्टी लाभली की जन्मोनजन्म समृद्ध होतात। अशा या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर बायेकर यांनी ग्रामगीताचार्य ही पदवी देखील मिळवली आहे। ग्रामगीताचार्य म्हणजे काय तर मानवतेचे महान प्रतीक ग्रंथगीतेचे जनक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे समस्त जीवन कार्य व त्यांच्या समस्त साहित्याचे अध्ययन व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाच्या तत्वप्रणालीची दीक्षा ग्रहण केल्यानंतर ही पदवी मिळते। चला तर मग अशा या बहुआयामी व गाढ्या अभ्यासकाकडनं आपण आजचे 15वे अध्यायाचे सुंदर निरूपण ऐकू। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। श्री संत गजानन महाराज भक्तमंडळ ठाणे यांच्या दरवर्षी होणाऱ्या गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्तानं आता यावर्षी करोनाच्या संकटामुळे ऑनलाईन होत असलेल्या श्री संत गजानन विजय ग्रंथ याच्या चिंतनाचं अध्याय 15वा हा माझ्याकडे माझ्या भाग्यानं मला प्राप्त झालेला आहे।
सर्वप्रथम तुम्हा सर्व भाविक भक्तांना मी मनपूर्वक वंदन करतो. माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये यांची फार वाखाणणी केलेली आहे. साक्षात जर समोर बसलेले असले श्रोते तर त्यांच्या दृष्टीनं एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आणि शक्ती ही वक्त्याला भेटत असते. माऊली म्हणतात की जे दिठिवा तुमचा वरुषे, तो सकलार्थ मती सिद्धी पिके, एरवी कुंभेला उन्मेष सुखे जर उदास तुम्ही. पण आता याच्यामध्ये कोणी उदास राहण्याचं वगैरे कार्य नाहीच. तर सर्व ज्ञात अज्ञात अशा भाविक भक्तांना श्रोत्यांना मी या ठिकाणाहून व्यासपीठावरून मनपूर्वक वंदन करतो. मला जो अध्याय 15वा याचं चिंतन जे करायचं आहे त्या अध्यायाचं अतिशय एक वैशिष्ट्य मी या गजानन विजय ग्रंथाचं ज्यावेळेस चिंतन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, बारकाईने चिंतन केलं तेव्हा, की हा सर्वात लहान म्हणजे फक्त 141 ओव्यांचाच हा अध्याय आहे. आणि त्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळकांची अकोल्यामधली जी सभा आहे त्या सभेचं एक वर्णन आहे. आणि दुसरं जे ते श्रीधर गोविंद काळे हे कोल्हापूरचे गृहस्थ आहेत त्यांच्याबद्दलचं वर्णन त्याच्यामध्ये. हे दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि विशेषतः ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या ऐहिकातल्या गोष्टी आहेत. म्हणजे एरवी गजानन विजय ग्रंथामध्ये पारलौकिक किंवा ज्याला आपण समजू शकतो की महाराजांच्या आध्यात्मिक आणि इतर शक्तीच्याबद्दलचं वर्णन आहे. परंतु या ग्रंथाच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला सामान्यतः या ऐहिक गोष्टीचं वर्णन या ठिकाणी सापडतं. पण त्याचा संबंध आपण हळूहळू पाहूया कसा आहे. या चिंतनाकरता साधारणतः एक ओळी आपण सुरुवातीला आपल्या या अध्यायातली आपण घेऊया. संत साक्षात ईश्वर, चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचाच आधार, जया मिळे तो मोठा. अशा प्रकारची 138 नंबरची ओवी या अध्यायामध्ये आहे. तशीच एक सुंदर ओवी पहिल्या अध्यायामध्ये आहे. संत हे भूमीवर, चालते बोलते ईश्वर, वैराग्याचे सागर, जाते मोक्षपदाते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची शक्ती वेगळ्या पद्धतीने सांगितलेली, परंतु इथे मात्र या त्यांच्या कृपेमुळे कशा प्रकारचा आधार माणसाला मिळतो असं वर्णन ठिकाणी केलेलं आहे. मुळात संत ही संकल्पना तुमच्या माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीला अतिशय चांगल्या प्रकारे परिचित आहे. आपण खरोखर भाग्यवान लोक आहोत की महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीवर जिथं संतांनी आपल्या विचारानं अतिशय समृद्ध अशी विचारधारा संत साहित्यातून निर्माण केली. आणि तुम्हाला मला जीवन जगत असताना कुठल्याही पद्धतीच्या अडचणीवर किंवा कुठल्या प्रकारच्या अडचणीवर मार्गदर्शन करू शकेल योग्य प्रकारे अशा प्रकारची विचारधारा त्याच्यात आपल्याला मिळू शकते. कधीही अडल्यावेळी आपण किंवा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण तिकडे जर गेलो तर आपल्याला आपल्या जीवनाला अतिशय चांगल्या प्रकारची मार्गदर्शक तत्वे या ग्रंथातून मिळू शकतात. या संतांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी आपल्याला या विचारधारेमध्ये दिसतात. कारण मुळात आपल्याला आपल्या विषयावर येण्यापूर्वी या संतांच्या श्रेणीसुद्धा पाहायच्या. संत मुळात जे आहेत ते विरागी, संसारी आणि विदेही अशा प्रकारचे 3 संत आपल्याला सापडतात. विरागी संत जे असतात त्यांचा या समाजाशी तसा कुठलाही संबंध येत नाही, परंतु स्वतःच्या जीवनाच्या आणि आपल्या पारलौकिक शक्तीच्या आधारे जे जे चिंतन ते करतात ते समाजाला उपयोगी होईल अशा प्रकारे ते तत्त्व जे आहे ते समाजापुढे मांडून ठेवतात. ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण आपल्या समोर आहे. विरागी संत समाजानं त्यांच्यावर जितक्या प्रकारचे काही अत्याचार केले असतील त्याचा कुठेही प्रतिबिंब न उमटू देता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीकरता काय करता येईल हे तत्त्व ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय प्रभावीपणे त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. त्यानंतर संसारी संतांमध्ये आपल्यासमोर जगद्गुरू तुकाराम महाराजांचं फार मोठं उदाहरण आणि फार मोठा आदर्श आहे. जीवनामध्ये संसारामध्ये असून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीला जे सामोरं जातो आणि तिथे कधी कधी निराश होतो. ते नैराश्य आपल्याला घेरतं आणि तिथून आपल्या जीवनाची वाटचाल कधी कधी वेगळ्या पद्धतीने होते. पण तशा ठिकाणी चुकलिया वर्म फेरा पडे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या अभंगगाथेतून तुम्हाला मला सल्ले दिलेले आहेत ते जर पाहिले तर आपण चुकल्यानंतर आपल्याला जी अडचण येते ती अडचण दुसऱ्याला येऊ नये अशा प्रकारचं सांगणारा संत जो आहे तो जगद्गुरू तुकाराम. म्हणजे आचरण माणसाने शुद्ध कसं व्हावं, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तत्व आणि दुसऱ्या याच्यामध्ये आचरणातून आपण शुद्ध कसं व्हावं हे ते सांगतात. आणि तिसरे जे संत आहेत ते आपले संत श्रेष्ठ गजानन महाराज, त्याला विधेयी संत म्हणतात किंवा चैतन्य म्हणतात. हा चैतन्याचं स्वरूप जे असतं
हे साक्षात ईश्वरच हा तुमच्या समोर असतो आणि तो ईश्वर तुमच्या समोर असल्यामुळे तुमच्या आमच्या अंतर्यामी असलेल्या संकल्पातून आपण त्यांच्यापुढे जे मागणं करतो ते मागणं मात्र निश्चितपणे आपण योग्य पद्धतीनं विवेक धारण करून मागितलं पाहिजे. ही एक नम्र विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो, सर्व भक्तांनाही करतो. कारण आपला सातत्यानं आयुष्यामध्ये आपल्याला ऐहिक गोष्टीची मागणी असते आणि ती मागणी पूर्ण करता करता कधी कधी त्या भगवंताला सुद्धा तुमचं माझं हसू येऊ शकतं. हा एक विचार केला पाहिजे आपण. आणि म्हणून विदेही संत जे असतात त्याच्याकडे जात असताना निर्विकार भावनेने गेलं पाहिजे. कारण ते तुमच्या माझ्या अंतर्यामी सगळ्या गोष्टी ओळखत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्याबद्दलही फार सुंदर एक ओवी आहे. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी म्हणतात की या चैतन्य माझी गुप्त असे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत ओळखती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत ओळखती. म्हणजे तुमच्या माझ्या अंतर्यामी काय काय गोष्टी आहेत हे संत ओळखत असतात आणि त्या पद्धतीनं आपण त्यांच्यासमोर काही न बोलता ते आपल्याला काही गोष्टी देऊ शकत असतात. हे सांगणारी ती ओवी आहे. संत साक्षात ईश्वर चालते भूलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तो मोठा. कृपा मिळणे, कृपा प्राप्त करणे याकरता आपल्याला काहीतरी व्रत करावं लागत असतं, साधना करावं लागत असते आणि ती निर्विकारपणे जर केली आपण तर आपल्याला निश्चितपणे ती कृपा मिळू शकत असते. आपण जर सातत्यानं मागत गेलो तर आपली अडचण येते. या गजानन विजय ग्रंथामध्ये भास्करांचं चरित्र तसं आहे, बाळाभाऊंचं चरित्र तसं आहे आणि म्हणून त्यांच्यावर तशी कृपा झालेली आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. असो, संतांची हे प्रकार पाहिल्यानंतर त्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण म्हणजे त्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करू. विषय प्रवेश जो असतो तो मंगलाचरण. मंगलाचरण हा प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी असो किंवा गजानन विजय ग्रंथ असो, याच्यामध्ये दासगणू महाराजांनी प्रत्येक ठिकाणी काहीतरी अशा प्रकारचं जे आहे ते एखाद्या ईश्वराचं स्तवन केलेलं आहे. याच्यामध्ये या 15व्या अध्यायामध्ये त्यांनी वामन अवतार जो आहे त्याचं वर्णन केलं आहे. 5व्या अवताराचं कश्यपात्मज म्हणजे कश्यपाचा मुलगा आणि बळीराजाचा त्यांचा संबंध त्यांनी सांगितलेला आहे. आणि मृत्यूलोकातून पाताळामध्ये तुला मी राज्य देतो आणि तिथे मी स्वतः द्वारपाल म्हणून तुझं उभं राहतो, अशा प्रकारचं त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग तिथून खऱ्या अर्थानं या अध्यायाची सुरुवात होते. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक हे या भारतीय स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थानं जो जहाल गट होता त्याचे अतिशय प्रभावीपणे मांडणी करणारे किंवा सर्व अभ्यासानं परिपूर्ण असलेले असे एक नेते होते. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर 1920 नंतर ती थोडीशी अहिंसात्मक अशी चळवळ झाली आपल्या देशातली, परंतु तोपर्यंत एक द्वेष, एक जोश अशा प्रकारचा बाळगून आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं हे जे सर्व योगदान जे होतं ते तशा पद्धतीचं होतं. असो, बाळ गंगाधर टिळकांबद्दल अतिशय सुंदर ओवी दासगणूंनी रचलेली आहे. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचे कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण होतो, अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलं त्यांनी. आणि त्यांचं वर्णन करत असताना आणखी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. करारी भीष्मा समान, वाक्चातुर्य त्यांचं बृहस्पती समान. आपल्याला या दोन्ही गोष्टी माहीत आहेत, कारण त्यांचा जहालपणा आहे तो आपल्याला माहीत आहे आणि त्यांचं वाक्चातुर्य जे होतं त्याच्याबद्दल तर काही जास्त सांगण्याची गरज नाही. या अध्यायामध्ये ते आलेलं आहे आणि त्यांचं आयुष्य आपण पाहिल्यानंतर ते लक्षात येईल. तर प्रसंग असा आहे की 1908 मध्ये शिवजयंतीचा उत्सव हा अकोल्यामध्ये त्या काळामध्ये घ्यायचा होता आणि त्या शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे ती तारीख त्यावेळेची आहे 4 जानेवारी 1908 वार शनिवार आणि त्या दिवशी अक्षय तृतीया सुद्धा होती म्हणजे त्या या उत्सवाच्या दरम्यान. तर त्यावेळेस बाळ गंगाधर टिळक हे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमासाठी येणार होते आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन या विदर्भाच्या भूमीमध्ये त्यांचे अतिशय जवळचे आणि धडाडीचे मित्र जे होते दादासाहेब खापर्डे यांनी तो कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमासाठी व्यंकटराव देसाई, अच्युतराव कोल्हटकर आणि त्यांचे बरेचसे इतर मित्र जे होते ते येणार होते. पण त्याबरोबर महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना विशेष त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि ते बोलत असताना त्या सभेमध्ये म्हणजे सभेचं नियोजन करत असताना जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कुणीतरी सांगितलं की आपण या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांना आणावं. म्हणजे एक लक्षात घ्या आता भाग हळूहळू कसा सुरू होता. तर तिथे बरोबर या विदेही संतांच्या बाबतीत जो एक दुजाभाव असतो तो सुरू झाला
काही लोक म्हणजे त्यांना आणू नका, नायक ते विघ्न उभं राहील तिथे, ते नागवे फिरतात, ते काहीतरी उपस्थित करतील, वेगळी गोष्ट. आणि काही लोकांनी सांगितलं नाही, महाराज आल्यानंतर महाराजांचं आशीर्वचन जर असले किंवा महाराज जर उपस्थित असले तर येणारे लोकसुद्धा खूप येतील. एक बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक आणि एक संतश्रेष्ठ गजानन महाराज जर असले तर उपस्थिती चांगल्या प्रकारे राहील. मग असं झाल्यानंतर काही लोक मनातून सुद्धा त्या गजाननाच्या पायाशी लीन झालेले होते त्या सभेमध्ये, म्हणजे नियोजन सभेमध्ये. आणि मग ते तिकडे त्यांचं असं ठरलं की आपण महाराजांना बोलवलं पाहिजे. महाराजाकडे जेव्हा ते बोलवण्यासाठी गेले त्यावेळेस महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की मी निश्चित येणार आणि तुमच्या मनामध्ये जो किलमिश आहे माझ्याबद्दलचा तिथे मी कुठल्या प्रकारचा म्हणजे वाद वगैरे करणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. मग महाराज ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी येतो असे म्हटले आणि लोकांना ते एक आश्चर्य जाणवलं की या संतांनी आपल्या अंतर्यामी तिथे झालेली गोष्ट जी ती ओळखली. मी सुरुवातीला ते सांगितलं की हे विदेही संत जे असतात यांना या चराचर सृष्टीमध्ये काय घडतं हे सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना ज्ञात असतात. म्हणून आपण मागत असताना सकाम गोष्टी त्यांच्यापुढे मागू नये, ही अशी मी गोष्ट त्याच्याकडे सांगितली की विदेही संत जे आहेत ते चैतन्य असतं आणि ईश्वराचं प्रतिबिंब असतं. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर. असो, सभा नियोजित सुरू झाली. सभेमध्ये महाराज श्री आले, ते बसले. त्यावेळेस असा उल्लेख एका ठिकाणी की त्या ठिकाणी ते कपडे घालून आलेले होते, पेहराव त्यांनी घातलेला होता, ते तिथं नागवे नव्हते. आता नागवेपणा हा आपण एक वेगळा विषय त्या ठिकाणी पाहू शकतो. नागवेपणा जो असतो तो अशा चैतन्यमय असलेल्या देहाचा सामान्यांना कधी जाणवत नसतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या काळामध्ये तुम्ही जर अशा प्रकारचे विदेही संत जर पाहिले तर त्यांचा नागवेपणा तुम्हाला मला कधी जाणवणार नाही, ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं, त्या तेजातून ते लोक जे येतात ते वेगळ्या, त्या विभूती असतात ते वेगळ्या पद्धतीने दिसून पडतात. असो, टिळक त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे बोलले. टिळकांचं हे भाषण जे हे केसरीच्या खंड क्रमांक 6 मध्ये आलेलं आहे. त्यातनी त्यांनी सांगितलं की हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण, कारण त्याच्या आधी एक 8-10 वर्ष 12 वर्षापासून हे शिवजयंती वगैरे हे उत्सव सुरू केले होते टिळकांनीच, लोकांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून. मग त्या ठिकाणी ते सभेमध्ये बोलत असताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या महत्त्वाच्या आहेत. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत की आपल्या रोजच्या संसारातून बाहेर पडून आपलं मन उल्हासित व्हावं अशा पद्धतीनं काही सण अरेंज केलेले असतात किंवा ऑर्गनाईज केलेले असतात किंवा आयोजित केलेले असतात. पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या जातीकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या देशाकरता आपण एकत्र यावं ही बुद्धी निर्माण व्हावी या निमित्तानं सुद्धा काही सण नियोजित केलेले असतात, आयोजित केलेले असतात. आणि त्यातला हा शिवजयंतीचा उत्सव याकरता महत्त्वाचा आहे की तो काळ जर आपण पाहिला 1908चा पारतंत्र्याचा काळ होता. त्या पारतंत्र्याच्या काळामध्ये जर पारतंत्र्याच्या नैराश्यानं जे लोक गर्भगणित झालेले आहेत, ज्यांच्या हातापायातलं त्राण निघून गेलेलं आहे, त्यांना जर प्रेरणा द्यायची असेल तर तशा प्रकारची प्रेरणा देण्याकरता सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून आपल्या या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चरित्र नाही, म्हणून ही शिवजयंती जी ही आपण अशा पद्धतीनं साजरी करत आहोत. आणि म्हणून देशप्रेमाची जर खऱ्या अर्थानं कळवळ आतून निर्माण करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या चरित्रासारखं प्रेरक चरित्र नाही, अशा प्रकारची गोष्ट किंवा अशा प्रकारचा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मुद्दा मांडला. आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट त्यावेळेस मांडली की ज्या देशामध्ये पारतंत्र्य आहे तिथल्या लोकांची मनं जे येतं ती पूर्णपणे विझवून गेलेली असतात, त्यांच्या बुद्धीवर एक प्रकारचं मळब आलेलं असतं आणि अशा प्रकारचा मृतप्राय देश जो आहे तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी या शक्तीच्या विरुद्ध लढलं पाहिजे अशा प्रकारे ते ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस महाराज उभे राहून एक गोष्ट बोलली त्या ठिकाणी की तू असं बोलशील तर तुला काढण्या पडतील, तुला तुझ्या दंडाला दोऱ्या आवळून ते घेऊन जातील. आणि ते परत बसून गेले. संतांना भविष्य काही प्रमाणात दिसत असतं, ते द्रष्टे असतात. आणि ही गोष्ट जी सांगितली त्यांनी त्याची लगेच परिस्थिती आली. 24 जून 1908ला देशद्रोहाचा खटला लोकमान्य टिळकांवर अशा प्रकारच्या भाषणातून भरला गेला. त्याच्यामध्ये अकोल्याचं भाषणसुद्धा एक महत्त्वाचं होतं. आणि 22 जुलै 1908ला त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची सजा दिली. त्या दरम्यानच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस त्यांचा खटलावर चालू होता त्यावेळेस दादासाहेब खापर्डेंनी कोल्हटकरांना महाराजांकडे पाठवलं की महाराजांना सांगा काहीतरी करा. तर महाराजांनी सांगितलं याच्यामध्ये काहीच करता येणार नाही, त्यांना फार दूर जावं लागणार आहे. आणि त्यांना भाकर प्रसाद म्हणून दिली. आणि या शक्तीच्या बळावर तो तिकडून काहीतरी
अद्वितीय कामगिरी करून येईल अशा प्रकारचा आशीर्वाद सुद्धा दिला आणि ते मंडालेच्या तुरुंगामध्ये 22 जुलै 1908 नंतर गेले. तिथे गेलेली जी कामगिरी आहे ती कामगिरी मात्र खरोखर वाखाणण्यासारखी आहे आणि ती लोकमान्य टिळकांना या स्वातंत्र्य लढ्यात जितकं महत्त्व आहे तितकंच गीतेवर त्यांचं असलेलं हे भाष्य जे आहे गीता रहस्य यातून सुद्धा तितकंच त्यांना महत्त्व किंवा या म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून किंवा एक लिखाण करण्याच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचं श्रेष्ठत्व आपल्याला निश्चितपणे प्राप्त झालेलं दिसतं. गीता रहस्य हा ग्रंथ जो आहे तो त्यावर बऱ्याच लोकांनी द्वैतपर अद्वैतपर कर्मपर बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत, परंतु कर्म शास्त्राच्या हिशोबाने किंवा कर्मयोग शास्त्राच्या दृष्टिकोनातून जी मांडणी टिळकांनी केली ती मांडणी मात्र खरोखर अभूतपूर्व अशा प्रकारची मांडणी आहे किंवा ती कोणीही तशा प्रकारची मांडणी केलेली नाही. आणि ते करत असताना त्यांनी एक दोन फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत की हा ग्रंथ जो आहे हा अध्यात्माचा ग्रंथ जरी असला गीता तरी लोक त्याला निवृत्तीपर ग्रंथ म्हणतात, पण हा निवृत्तीपर नसून हा प्रवृत्तीपर ग्रंथ आहे अशा प्रकारची मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणून कर्म कधीही करत असताना ते जर युक्तीनं केलं तर त्या कर्माच्या पापाचा आपल्यावर बोजा न होता आपण त्यातून मोक्षास प्राप्त होऊ शकतो. आणि ते नीतिशास्त्र खरोखर ज्ञानाच्या दृष्टिकोनातून कुठल्या ग्रंथात सांगितलं असेल तर ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट लोकमान्य टिळकांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केली. म्हणून गीता रहस्य ग्रंथ हा लोकमान्य टिळकाच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. गीतेवरची टीका करणारे आधी शंकराचार्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भाष्यकार आहेत त्या पंक्तीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असो की त्या पंक्तीमध्ये लोकमान्य टिळक गजानन महाराजांच्या आशीर्वादाने जाऊन बसले. अशा प्रकारची एक वंदता आणि अशा प्रकारचं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक ते भाग्य त्या दृष्टिकोनातून लाभलं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तशा पद्धतीने गीता रहस्य हे गीतेवरचं भाष्य लोकमान्य टिळकांनी लिहून एक अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी या निमित्ताने केली. या गीता रहस्याबद्दल आपण थोडंसं पाहूया. या गीता रहस्यामध्ये प्रस्तावनेमध्ये अतिशय 2-3 चांगल्या गोष्टी किंवा आपल्याला अभिमान वाटेल अशा गोष्टी लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या आहेत. कारण कर्म अकर्म आणि जे नीतिशास्त्राचं तत्त्वज्ञान आहे त्याच्यावर अरिस्टॉटलचा एक ग्रंथ आहे, परंतु लोकमान्य टिळकांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट सिद्ध करून दिली की त्याच्यापेक्षा गीतेचं तत्त्वज्ञान कधीही श्रेष्ठ आहे. स्टोईक पंथ एक ग्रीकमध्ये स्टोईक त्यांचं असं म्हणणं आहे की हे परमज्ञानी जे असतात त्यांचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते गीतेमध्ये आपल्याला स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये चांगल्या प्रकारे सापडू शकतं. म्हणजे हे त्या तत्त्वज्ञानाच्या लिहिण्याच्या आधीची गोष्ट आहे. कांट, रसेल, मिल यांनी मानवासाठी काहीतरी केलं पाहिजे, मानवजातीसाठी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारचा एक मानवांसाठी उपयुक्त अशा प्रकारचा एक आदिभौतिक अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. पण त्याच्या आधी सर्व भूत हिते रतो हा विचार जो आहे तो गीतेमध्ये मांडलेला आहे. म्हणजे गीतेची महत्ता ही जगातल्या एकंदर तत्त्वज्ञानापेक्षा किंवा एकंदर मांडणी झालेल्या तत्त्वज्ञानापेक्षा त्याच्या कितीतरी आधी भारतीय उपखंडामध्ये या आपल्या संस्कृतीमध्ये जो गणमान्य असलेला ज्ञानाचा साठा आहे तो गीतेच्या स्वरूपामध्ये हे सुद्धा गीता रहस्यामध्ये अतिशय प्रभावीपणे लोकमान्य टिळकांनी मांडलेलं आहे. म्हणजे आपण जर एक गोष्ट पाहाल तर एक लक्षात येईल की शिवजयंतीचा उत्सव तिथलं त्यांचं भाषण टिळकांच्या भाषणावर तिथून घेतलेला सरकारने घेतलेला पवित्रा आणि तो पवित्रा स्वाभाविकच आहे कारण त्यांच्या विरुद्ध कोणती गोष्ट केली की ती अन्यायकारक अशा पद्धतीचं धरून ते त्याच्यावर कुठल्या प्रकारचा खटला भरू शकत होते तो त्यांनी भरला. नंतर महाराजांचं त्याच्यावरचं सूचक अशा प्रकारचं भाष्य आणि त्या भाष्यानंतर मंडालेमध्ये गेल्यानंतर त्या तुरुंगात गेल्यानंतर 6 वर्षामध्ये निर्माण झालेला सिद्ध झालेला गीता रहस्य ग्रंथ हा एक प्रवास जर आपण पाहिला तर याच्यामध्ये भौतिकतेपासून किंवा ऐहिकतेपासून आपल्याला पारलौकिक अशा प्रकारच्या गोष्टीपर्यंतचा एक प्रवास सापडतो. त्याचं चिंतन आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पाहू. तर हा एक भाग त्या 15व्या अध्यायामध्ये आहे. आणि नंतरचा भाग जो येतो तो एक श्रीधर गोविंद काळे नावाचे कोल्हापूरचे गृहस्थ असतात. म्हणजे ते अर्थात त्यावेळेस शिक्षण वगैरे घेत असतात आणि ते जे आहेत त्यांना असं वाटतं सातत्यानं की मी काहीतरी म्हणजे शिकून आलं पाहिजे, चांगल्या गोष्टी काहीतरी केल्या पाहिजे आणि आपल्या देशाला मोठं केलं पाहिजे. योगायोग असं आहे की त्यांनी सुद्धा ओयामा आणि टोगो या 2 तंत्रज्ञ जे होते त्यांच्याबद्दलची माहिती जपानमधले तंत्रज्ञ होते त्यांच्याबद्दलची माहिती केसरीमध्येच वाचली होती. हा योगायोग आहे अर्थात. आणि त्यांना असं वाटायचं की मी अशा प्रकारचं प्रदेशामध्ये जाऊन तंत्रज्ञान शिकावं आणि येऊन माझ्या देशाची सेवा करावी. आणि
ह्या विवंचनेमध्ये असताना नेहमीसारखी आर्थिक परिस्थिती जी आहे तिची अडचण असल्यामुळे आपण कसं जावं वगैरे याचा विचार करत असताना तो त्याच्या एका मित्राकडे गेला. हा राहणार कोल्हापूरचा, त्याचा मित्राकडे भंडाऱ्याला मनोरम स्कूलमध्ये तो शिक्षक होता, तिथे गेले ते. त्यांनी चिंतन केलं, ते आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सर्व त्यांचं ठरलं. पण ते झाल्यानंतर हे करत असताना आपला जो पैसा नाही तर आपण कसं काय हे काम करू शकतो अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि मग त्या भंडाऱ्यामध्ये त्या भागामध्ये ऊन जास्त असतं, त्याच्यापेक्षा आपण कोल्हापूरला जाऊ उन्हाळ्याचं अशा पद्धतीने ते निघले आणि मधात ते शेगावला उतरले. तिथल्या पोस्टमास्टरकडे त्यांनी सामान वगैरे ठेवलं आणि मग ते गजानन महाराज दर्शनाला गेले. तिथे दर्शनाला गेल्यानंतर पुन्हा तिथे तीच परिस्थिती मी सांगत होती. म्हणजे या अध्यायामध्ये परा आणि अपरा हे सातत्यानं तुम्हाला दिसेल की एक पारलौकिक आणि एक ऐहिक याचं सातत्यानं तुम्हाला चिंतन दिसेल. यांच्या मनामधली जी खळबळ आहे, यांच्या मनामधली जी गोष्ट आहे ती गजानन महाराजांनी त्वरित ओळखली आणि ते बोलते झाले. ते म्हटले की तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, तुम्ही बाहेर जाऊन काय करू शकता, तंत्रज्ञान वाढवू शकता आणि त्या देशाची किती प्रगती करू शकता. या देशाला तशा प्रकारच्या कोणत्या प्रगतीची गरज नाही, कारण तुम्ही जास्तीत जास्त भौतिकात प्रगती करू शकता. पण हा देश जो आहे तो भौतिकापेक्षा योगशास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्रामध्ये अतिशय प्रगत आहे. आता जे लोक समोर बसलेले त्यांच्या कुठल्या प्रकारचं म्हणजे त्यांच्याबद्दलची कुठल्या प्रकारची माहिती नसताना किंवा ते बोलले नसताना त्यांच्या अंतर्यामीची गोष्ट सांगणं ही संतांच्या दृष्टिकोनातून त्यातल्या त्यात विदेही संत असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज दृष्टिकोनातून काही नवीन गोष्ट नव्हती. परंतु ती अचंबित पडली, हा काय प्रकार आहे की आपल्या अंतर्यामी असलेली गोष्ट या व्यक्तीने या संतांना ओळखली आणि ते त्यांच्या चरणी लीन झाले. आणि नुसते लीन नाही झाले, त्यांनी ती गोष्ट कबूल केली की ठीक आहे, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही तुमचा आशीर्वाद असू द्या, आम्ही ह्या गोष्टी निश्चितपणे तुम्ही सांगाल तशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये म्हणजे हे करत राहू. म्हणजे बघा, एक लीनता जर असेल तर मग ती ओवी जी मी सांगितली, संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, ती गोष्ट निश्चित आहे. त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तो मोठा. आणि खरोखर हा श्रीधर गोविंद काळे जो आहे त्यांनी नंतर पुढे BA केलं, MA केलं आणि नंतर ते शिवपुरी इथल्या एका कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून लागले. शिंद्यांचं ते कॉलेज आहे तिथे प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केलं. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, लोकमान्य टिळकांची गोष्ट आणि श्रीधर गोविंद काळे यांची गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचा आणि या अध्यायाचा आणि इतर श्री गजानन विजय ग्रंथाचा एक वेगळा विचार आपल्याला फक्त शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये करायचा आहे. तो विचार म्हणजे खऱ्या अर्थानं या अध्ययन जे आपण करतो त्यातून आपल्याला पाहणं आवश्यक आहे की खरोखर अशा प्रकारच्या सभेमध्ये वगैरे संतांना गर्दीसाठी जमा केलं जाऊ शकतं का, हा एक पहिला विचार. दुसरा विचार की कोणती आपली घरची गोष्ट जी त्यांच्यासमोर मांडायची त्याच्यावर त्यांनी उत्तर सांगायचं, याच्याकरता संत असतो का. कारण आपण म्हटलं संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. तर याच्यामध्ये एक तत्वाची गोष्ट आपल्याला पाहायची, कारण ही मी आता तुम्हाला फक्त याची फ्रेम सांगितली, या अध्यायाची फ्रेम, पण यातला खरा तत्वाचा किंवा तात्विक भाग आपल्याला पाहणं आवश्यक आहे. भौतिकशास्त्र जे आहेत ते आपण या जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहतो, अनुभवतो, ज्या आपल्याला दिसतात त्या सगळ्या भौतिकशास्त्रामध्ये येतात. आणि माऊलींनी याच्यावर फार सुंदर व्याख्या एका ठिकाणी केलेली आहे. जाणीव चेतन रिगे विचार मागुता पाहुली दिगे, तर्कू आईनी नगे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, ते तर सत्यबुद्धी अज्ञान हेही जाण. म्हणजे एका 2 ओव्यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान ह्या तिन्ही गोष्टी माऊली सांगतात. तर भौतिकशास्त्र जे आहे ते विज्ञानाचा भाग आहे आणि विज्ञान हेच खरं आहे, हाच प्रपंचाचा खरा भाग आहे, हे समजून जे लोक चालतात ते अज्ञानामध्ये असं माऊली म्हणतात. इथं या अध्यायाची खरी मेघ आहे. मी बाहेर जाणार, तंत्रज्ञान आणणार, या देशामध्ये असं करणार तसं करणार, ही काही जरी भाग असले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाण्याकरता, तिकडे येण्याकरता ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे ते उभं करत असताना तुम्हाला देशप्रेमापेक्षाही स्वतःलाही मोठं व्हावं वाटतं, हा त्यातला एक भाग आहे. म्हणून तुला बाहेर जाण्याची गरज नाही. तू या देशाची खरी जी नाळ आहे किंवा या देशाची खरी जी ओळख आहे जगामध्ये ती तू ओळखली नाही. हा देश जो आहे तो योगशास्त्राकरता सुद्धा जाणला जातो. मग त्या योगशास्त्रामध्ये या पतंजली योगशास्त्राच्या व्यतिरिक्त बाकीचे दर्शनशास्त्र सर्व प्रकारचे येतात आणि त्यातून तुमची आंतर्यामी उन्नती होऊ शकते, हे महाराजांनी निर्देशित केलं. म्हणजे विदेही संत गणिगणगणात होते, ते नग्न किंवा अशा प्रकारचे हिंडायचे म्हणून लोक त्यांच्यावर काही टीका करायचे, हा एक संतांच्या बाबतीत, त्या बाबतीत, या विदेही संतांच्या बाबतीत नेहमी सातत्याने दिसणारा भाग असतो. पण हे सांगताना ते तत्वज्ञान कोणतं सांगतात की तू या देशाची पहिले संस्कृती ओळख,
बाहेर जाण्यापूर्वी या देशाला तुझ्यासारख्या माणसांनी बाहेर जाऊन काही तंत्रज्ञान आणण्याची गरज नाही. हा देश पहिलाच मोठा आहे. आणि त्यातल्या त्यात अध्यात्मशास्त्र जे आहे त्याचा विचार जर आपण केला, अध्यात्मशास्त्र जो आहे हा एक भाग जर आपण पाहिला, तर त्याच्या दृष्टिकोनातून गीतेसारखा ग्रंथ, त्यावर असलेले वेगवेगळे भाष्य, वेद यांना आपण परिपूर्ण आहोत. म्हणजे अध्यात्माचा अर्थ खरा काय, तर तुमच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराला तुम्ही ओळखणं, हा त्यातला अर्थ आहे. असो, ते सांगण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाचा फरक किंवा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक या ठिकाणी, की मनुष्य हा देहबुद्धीच्या आधारे, म्हणजे मी माझा देह हाच एक मोठा आहे, या देहबुद्धीच्या आधारे पंचज्ञानेंद्रियातून स्वतःसाठी सर्व प्रकारचं सुख प्राप्त करत असताना इतका स्वार्थानं बरबडून जातो की त्याला इतरांचं कोणतेही भान राहत नाही. संत तुम्हाला प्रत्येक वेळेस ते भान जागृत करून देत असतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मग ते ध्यान जागृत करून देत असताना किंवा याचं ध्यान तुम्हाला आणून देत असताना किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान देत असताना ते सांगतात की तुमच्या देहबुद्धीपेक्षा तुमची आत्मबुद्धी जागृत झाली पाहिजे. मग आत्मबुद्धी जागृत झाली पाहिजे म्हणजे काय, त्याच्याकरता अध्यात्मशास्त्र माणसाला लक्षात आलं पाहिजे की मी जसा आहे किंवा माझं जे स्वरूप आहे त्या माझ्या स्वरूपासारखे इतर स्वरूप आहेत. ममय वंशे जीवलोके जीवभूता सनातना. प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये तो ईश्वर सातत्यानं त्याच क्षमतेनं बसलेला आहे. हे लक्षात आल्यानंतर माणसामध्ये समत्वाची निर्माण होतं आणि समत्व निर्माण झाल्यानंतर माझ्यासाठी मी किती ओढायचं त्याच्या पलीकडे तो स्वार्थाच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करायला सुरुवात होते. अशा प्रकारचा जो एक विचार आहे तो आत्मबुद्धीतून निर्माण होऊ शकतो आणि त्याला आपल्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराचं साक्षीत्व झाल्यानंतर तो एक निर्भय वृत्तीनं सुद्धा होतो. आता ही निर्भय वृत्ती जी आहे ती मग आपल्या पुन्हा बाळगंगाधर टिळकांकडे जावं लागेल. म्हणजे आत्मबुद्धी आणि देहबुद्धी यातला सूक्ष्म फरक जो आहे तो या दोन उदाहरणामध्ये आपण लक्षात येऊ शकतो. मग जो व्यक्ती आत्मबुद्धीनं जगण्याचा प्रयत्न करतो तो सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तो निर्भय झालेला असतो. 16 अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट सांगितलेली त्या पद्धतीनं. मग इकडे आपण पुन्हा टिळकांकडे येऊ शकतो. इतकं सर्व ठिकाणी पारतंत्र्यामध्ये कठीण वातावरण असताना त्या म्हणजे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणतात. असंतोष पेटवायचा म्हटल्यानंतर एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की त्या काळामध्ये तुम्ही कुठली गोष्ट जर चुकले तर तुम्हाला ते गव्हर्नमेंट जे आहे ते केव्हाही पकडून तुम्हाला फाशीसुद्धा देऊ शकतं हे माहीत होतं. परंतु जोपर्यंत माझा देश हा असा पारतंत्र्यामध्ये अडकलेला आहे तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. ही एक गोष्ट बाहेर जरी दिसते लोकांना तरी ती खऱ्या अर्थानं देहबुद्धीतून आत्मबुद्धीमध्ये गेलेली एक परावर्तनाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे टिळकांच्या बाबतीत. म्हणून स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार अशा प्रकारची ठाम गर्जना जी आहे ती त्यावेळेस त्या नरकेसरीने केली. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्याच्यामागे आध्यात्मिक गोष्टीचा कसा प्रकारचा एक पाठपुरावा असतो तो पाहिला पाहिजे. इकडे गजानन महाराज ज्यावेळेस त्यांना सांगतात की भौतिकतेपेक्षा अध्यात्मशास्त्र फार मोठं आहे, परंतु हे सांगत असताना टिळकांच्या सभेमध्ये इथे गेले. अध्यात्मशास्त्र होतं मग तिकडे जाण्याची काय गरज होती, परंतु त्याच्यामागे एक पुन्हा आणखी मेघ आहे ती लक्षात घेणं आवश्यक आहे की तुमचं अध्यात्मशास्त्र असेल, तुमचं धर्मशास्त्र असेल, तुमचं काही जरी गोष्ट असेल की जी तुमच्याजवळ जगापेक्षा श्रेष्ठ आहे, पण ती असण्याकरता तुम्हाला ऐहिकतेमध्ये तुमचा देश, तुमचा धर्म, तुमची जी वाणी आहे, तुमचा जो विचारधारा आहे, तुमचा जो समाज आहे तो टिकला पाहिजे. म्हणजे आता लक्षात घ्या एक फार मोठं सूत्र लक्षात दिले तुम्ही की टिळकांसारख्यांच्या सभेमध्ये मला गेलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर जी एक परिवर्तनाची आणि एक मोठ्या प्रकारच्या बदलाची नांदी जी सुरू होईल या स्वातंत्र्याकरता ती होणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हा देश पारतंत्र्यामध्ये तोपर्यंत मी माझा किती मोठेपणा सांगितलं त्याला काही अर्थ नाही, हे गजानन महाराज चांगल्या प्रकारे ओळखून होते. आणि म्हणून टिळकांसारख्याच्या मागे मी जर राहिलो तर हा देश टिकेल, हा स्वातंत्र्य होईल. हा देश टिकून स्वातंत्र्य झाल्यानंतर इथला धर्म टिकेल आणि हा धर्म टिकेल तर इथलं अध्यात्म टिकेल. आणि अध्यात्म जे टिकवायचं असेल तर हे अध्यात्म टिकवण्याकरता भौतिकतेपेक्षा ह्या अध्यात्माचे विचारधाराचे पाईक लोक ना आवश्यक असतात. ही गोष्ट श्रीधर गोविंद काळ्यांना त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितली. म्हणजे खऱ्या अर्थानं परा म्हणजे पारलौकिक आणि अपरा म्हणजे नष्ट होणाऱ्या पंचमहाभौतिक अशा दोन्ही गोष्टीचा संयोग असलेला अतिशय अद्भुत अशा प्रकारचा हा 15वा अध्याय असं मला वाटते. या चिंतनाच्या निमित्तानं ज्यावेळेस मी याला कथेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की महाराजांसारख्या विधेयी व्यक्तीला इकडे टिळकांच्या बरोबर जाण्याची गरज काय होती. आणि कुठलाही व्यक्ती आला समोर बसला त्याला तू असं कर तसं करे सांगण्याची काय गरज होती. परंतु हे सांगत असताना एक फार मोठं शास्त्र त्याच्यामागे चालतं. आणि म्हणून एकांगी विचार करणाऱ्या मंडळीसाठी आपण यातून एक संदेश देऊ शकतो. कारण आपल्या समोर तुमच्या माझ्या
भक्तीला, श्रद्धेला तशा प्रकारचे नमन करणारे बरेच लोक असतात. ते कधी कधी भोळे भाविक सुद्धा असतात. ते तुमच्या फक्त अंतर्यामी असलेल्या भक्तीला नमन करतात. पण तुमची माझी भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती असावी. 9व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. ज्ञानोत्तर भक्ती जर असेल तर तुम्हाला निश्चितपणे ती गोष्ट लक्षात येईल. ज्ञानेश्वरीच्या 9व्या 10व्या अध्यायामध्ये ही गोष्ट लक्षात येईल की आपण भक्ती करत असताना ती श्रेष्ठत्वाकडे कशी जाईल, त्यातली अंधश्रद्धा नष्ट होऊन श्रद्धा कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो करत असताना तशा प्रकारचं प्रतिबिंब तुमच्या माझ्या प्रतिपादनातून सुद्धा आलं पाहिजे. पण त्याचबरोबर तुमच्या माझ्यावर सातत्याने टीका करणारे लोक जे असतात नास्तिक, त्यांना सुद्धा आपल्याला काहीतरी गोष्ट सांगता आली पाहिजे. आणि ती गोष्ट सांगत असताना आपण जर या नुसत्या कथा ज्या दिसतात लौकिकतेनं, त्या लौकिक कथेच्या मागचा जर हा अशा प्रकारचा वेगळ्या प्रकारचा तत्वाचा भाग जर पाहू शकलो आणि तो जर आपण प्रतिपादित करू शकलो तर निश्चितपणे श्री गजानन विजय ग्रंथ याचा श्रेष्ठत्व लक्षात येईल. कारण एक आपल्या संस्कृतीमध्ये 2 ग्रंथ जे आहेत महत्त्वाचे, त्याचा एक उल्लेख करून आपण थांबूया. 2 महत्त्वाचे ग्रंथ आहे आपल्या संस्कृतीमध्ये. एक गीता आणि दुसरं भागवत. म्हणजे लक्षात येईल तुमची गोष्ट. गीता जी आहे ती पूर्णपणे तत्व आहे आणि भागवत जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण लीला आहेत, कथा आहेत. परंतु त्या कथा ज्या असतात किंवा लीला ज्या असतात त्या लीलेच्या मग एक तत्व असतं, ते गीतेमध्ये मांडलेलं आहे. ज्या पद्धतीने इंडियन पिनल कोडमध्ये सर्व कायदे आहेत आणि मग नंतर त्याच्या केसेस जे असतात त्या एखाद्या ग्रंथामध्ये आपण पाहतो, त्या पद्धतीनं गीता तत्व जे आहे ते सर्व तात्विक अंगाने भरलेले आहे. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स आहेत आणि ते सर्व प्रिन्सिपल जे आहेत तुम्हाला भागवतामध्ये सापडतात. गजानन विजय ग्रंथ हा अशा प्रकारचा अभूतपूर्व ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये फक्त कथा 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 आपण जर पाहत गेलो तर आपल्याला काही अडचण येईल की नुसत्या कथा काय. आणि मग बरेच जण जे त्याच्यात नुसत्या कथाच्या म्हणून पाहून ते सोडून जाते, नास्तिक असतात. परंतु जी मी सुरुवातीला ओवी सांगितली त्या ओवीचं एक्सप्लेनेशन देऊन आपण हे थांबूया. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. मग संत हे परमेश्वर आहेत का? तुमचे माझे सद्गुरू गजानन महाराज हे खरोखर भगवंताचं स्वरूप होते का? निश्चित होते. महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. भगवंतानं या ब्रह्मांडाची निर्मिती करत असताना पंचमहाभूताची निर्मिती केली आणि त्या पंचमहाभूतावर त्यांचं पूर्णपणे वर्चस्व होतं. ते वर्चस्व या गजानन विजय ग्रंथामध्ये त्या संताचं तुम्हाला दिसतं. हे सांगून आपण संपूया. आप तेज गगन महिमरुत म्हणजे पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी हे 5 तत्व जे येतं, या 5ही तत्वावर संतश्रेष्ठ गजानन महाराजाचं प्रभुत्व कसं होतं तुमच्या लक्षात येईल. पितांबराला सांगितलं की मला प्यायसाठी तू पाणी आण तुंब्यात. जिथं पाणी आणायला गेले तिथं फक्त तळवा बोलायला इतकं पाणी होतं. म्हणजे पाणी गढूळ झालं नाही पाहिजे असंही भरायचं नाही. ज्यावेळी पितांबरानं तुंबा बुडवला त्यावेळेस तुंब्यातलं पाणी गढूळ न होता त्यात पूर्ण पाणी आलं. याचा अर्थ पृथ्वी तत्वाने त्या ठिकाणी जागा दिली. हे लक्षात घ्या. अकोली जागीरची विहीर जी आहे त्या विहिरीला कुठेही पाणी नव्हतं, कितीतरी वर्षापासून पाणी नाही असं बाळाभाऊ सांगत होते. त्या ठिकाणी या संतानं पाण्याचा वर्षाव अशा पद्धतीने केला, त्या विहिरीला अशा पद्धतीने पाणी आलं की आजतागत ती विहीर कधी आटली नाही. म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व या 2चा कसा अंगीकार करतो पहा, तर त्याच्यावर कसं स्वामित्व होतं ते पहा. नैनम छंदती शस्त्राणी वगैरे सांगत असताना तो गोसावी जो आहे तो त्याला म्हणे तू बस, ये माझ्याजवळ बस, तुला जर काही भीती नाही द्यायची तर. आणि ज्यावेळेस पलंगाला आग लागली त्यावेळेस तो पळून गेला, म्हणजे महाराज मला माफ करा. म्हणजे अग्नितत्वावर सुद्धा पूर्णपणे प्रभुत्व या संताचं होतं. त्यानंतर तिकडे मुंडगावला तो झामसिंग राठोडांनी तो हे ठेवलेला होता भंडारा. तो म्हणे आज ठेवू नका, महाराज म्हणत आज ठेवू नका. नाही म्हणे सगळं स्वयंपाक तयार झाला. नुसतं आकाशाकडे पाहिलं, आकाशाकडे पाहिल्यावर आकाश असं भरून आलं की तुमचा सर्व केलेला स्वयंपाक सर्व गोष्टी त्या वाहून गेल्या. म्हणजे आकाश तत्वसुद्धा अंकित होतं. आणि मग बापूना पाटील म्हणतात मला विठ्ठलासारखे दिसले, कोणी मला परमहंसासारखे दिसले. चालताना सुद्धा ते ज्या गतीने चालत त्या गतीचं कोणी बरोबर करू शकत नव्हतं. हे वायू तत्व आहे. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, पंचमहाभूताच्या प्रत्येक तत्वावर ज्याची सत्ता होती तो तुमचा माझा सद्गुरू गजानन आहे. त्याचं श्रेष्ठत्व जे आहे ते समजून घेऊन त्याचा म्हणजे जाणीवपूर्वक अंगीकार करून आपण जर या गजानन विजय ग्रंथाला आणि त्या सद्गुरू गजानन महाराजाला शरण गेलो तर पण तो जात असताना आपण अतिशय विचारधारेतून निवृत्तपणे कुठलीही मागणी न करता जर गेलो तर तो निश्चितपणे तुमच्या अंतर्यामी असलेल्या गोष्टीला ऐकू शकतो. त्यातलं योग्य काय अयोग्य काय तुम्हाला देऊ शकतो. टिळकांना काही देता आलं असतं पण सांगितलं टिळकाला तुला तसं देता येत नाही, तुला जावं लागेल. खापर्डे वगैरे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले
लंडनला काय गेले, राणीला काय भेटले, सर्व गोष्टी केल्या, पण नाही, याला जावं लागेल. म्हणजे ईश्वर जो आहे त्याची व्यवस्था जी असते ती तुमच्या माझ्यासाठी वैयक्तिक नसते. ईश्वराची व्यवस्था जी असते ती ब्रह्मांडाकरता असते. त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला मला जी गोष्ट सोयीची वाटत नाही, गैरसोयीची वाटते, ती एखाद्याच्या सोयीकरता केलेली असते, हे लक्षात घेणं आवश्यक. म्हणजे हा तुमचा विचार जो आहे तो अतिशय व्यापक होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या गजानन महाराजाच्या चरित्रामध्ये, श्री गजानन विजय ग्रंथामध्ये या गोष्टी मांडलेल्या आहेत. नाही तर मग सगळ्याच भक्ताच्या मनोकामना जर एखादा संत पूर्ण करत बसला तर मग फार सोपं होऊन जाईल. म्हणून कोणाला काय, कुठं, कसं द्यायचं हे त्या संतांवर, साक्षात ईश्वरावर सोडलेलं योग्य. आणि आपण गीता रहस्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं जे कर्म जे आहे ते नैष्कर्म्य पद्धतीनं, म्हणजे मला कुठल्या प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही, अशा पद्धतीनं सातत्यानं करत राहणं आवश्यक आहे. यात तुमच्या माझ्या आयुष्याची खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे इतिश्री होऊ शकते, असं या एकंदर ग्रंथाच्या आणि चिंतनावरून मला असं वाटतं. मी डॉक्टर विकास भायेकर, तुम्ही सर्वांनी मला ही एक संधी देऊन ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.